उन्हाळ्याचा तडाखा वाढलाय आणि त्याचबरोबर नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पर्यटकांची जंगल सफारी करता ओढ सुद्धा वाढलेली आहे आणि जशी जंगल सफारी करता अनेक जण पोचतात तेव्हा पेयजल पिण्याकरता अनेकांचं धावपळ सुरू असते। अनेक जण बाटल्या घेऊन पोचत असतात, पण त्या बाटल्या अनेक पर्यटक जे घेऊन पोचत असतात त्या प्लॅस्टिकच्या घेऊन पोचत असतात, त्यामुळे वन्य प्राण्यांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो। याच दृष्टीने पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत एक वेगळी अशी मोहीम आणि उपक्रम हाती घेण्यात आलाय। जे पर्यटक सफारीला जात असतात त्यांना काचेच्या बाटल्या देण्यात येतात। प्लॅस्टिक मुक्त पेंच असा हा संपूर्ण उपक्रम आणि मोहीम राबवण्यात येत आहे। त्याच्याकरता खास वॉटर प्लांट म्हणजे जिथे पेयजल मिळू शकेल पर्यटकांसाठी तशा बाटल्या तयार करण्यात आहे। अशाच एका कारखान्यामध्ये सिल्लारी गेट जवळ आपण आलो आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी अतुलजी आहे आपल्यासोबत, पेंच व्याघ्र प्रकल्पात सिल्लारी गेट जवळचे। अतुलजी, नेमका हा काय उपक्रम आहे? प्लास्टिक मुक्त पेंच कशा पद्धतीने राबवत आहे आणि काय उद्देश आहे? याच्या मागचा उद्देश सर प्लास्टिक फ्री पेंच करण्याचा उद्देश आहे। याच्यामध्ये प्राण्यांना ते जंगलाच्या आतमध्ये जे प्लास्टिक बॉटल आपण घेऊन जातो ते प्लास्टिक बॉटल न जिप्सीमधून म्हणजे पडलेली असते कुठेतरी, पर्यटक आपला जनावराला ते धोकादायक असू शकते, म्हणजे त्यांचे ते पोटामध्ये पचन होऊ शकत नाही, अशामुळे ते प्लास्टिक आपण फ्री करत आहोत। म्हणजे लांजेवारजी, आपण पण या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये सहभागी आहे। किती अशा बाटल्या रोजच्या तयार करण्यात येतात? कसा लोकांचा प्रतिसाद आहे? लोकांकडून कशा प्रतिक्रिया येत आहे? खरं तर फार पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे प्लास्टिक मुक्त होणं आणि जंगलात तर किंबहुना जास्त। सर, सर्वात प्रथम म्हणजे या ठिकाणी सर जवळपास 300 जवळपास बोतल तयार होतात आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, कारण इथं जे लोक येतात म्हणजे ते पर्यावरणाशी निगडीत आहेत। जंगल भ्रमंती करतो त्या प्रत्येकाला जंगलाविषयी आस्था असतो। हा ज्या दिवसपासून बोतल निर्माण आपण केलं लोक आवडीने घेतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सर, ज्या ठिकाणी आपण बोतल दिल्या जाते समजा ती एक खूप मोठ्या प्रमाणात त्याला म्हणजे रेखाटणी केली आहे आणि ती बोतल पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की आपण ती बोतल घेऊन जावं आणि लोक स्वतःवरून तर पाण्याची बोतल तर शासनाकडून त्यांना एका जिप्सीच्या मागे 2 दिल्या जातात, परंतु सोयनीर शॉप जे आमच्याकडे स्मरक एका म्हणून एक दुकान आहे त्याच्यातूनही पर्यटक एक आपल्या घरी बोतल घेऊन जातात सर। समजा सगळ्यात महत्त्वाचं या समजा पेयजलाच्या बाटल्या याच्या बाबतीत म्हणजे आपण संपूर्ण काळजी घेण्यात येते, कारण की पिण्याचं पाणी आहे त्याबाबत पूर्ण यांत्रिकीकरणाचा संपूर्ण वापर करण्यात येत आहे आणि बाकी निर्जंतुकीकरणाची संपूर्ण काळजी घेण्यात येते। हो सर, पूर्ण म्हणजे त्याच्यावरची जे बॅक्टेरिया आहे किंवा ते सगळं आपण इथे क्लीन करतो। तर आपण बघू शकतो पर्यटक मोठ्या संख्येने संपूर्ण पेंचमध्ये पर्यटना करता येत आहे, सफारी करता येत आहे। अशा वेळेस त्यांनी पाण्याच्या बाटल्या सुद्धा काचेतून घेऊन जावा, पर्यावरणमुक्त सफारी करावी या दृष्टीने हा उपक्रम पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत सुरू करण्यात आला आहे आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद सुद्धा मिळताना दिसून येतो आहे। जी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, सिल्लारी, नागपूर।